अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज मी अशा ठिकाणी जातो आहे जिथं त्यांच्या बोलवणं आल्याशिवाय कोणी जाऊच नाही शकत. ही जागा केवळ एक पर्यटन स्थळ नाही, तर इथं आलं की मनाला शांतता, आत्म्याला समाधान आणि श्रद्धेला नवं बळ मिळतं. चला, आजचा हा प्रवास आपण एकत्र करूया. आपण चाललोय मेट्रोने पुणे रेल्वे स्टेशनला. मस्त थंड हवा खात आपण फायनली पोहोचलो पुणे रेल्वे स्टेशनच्या मेट्रो स्टेशनला. तिकीट स्कॅन केलं आणि थोडं रेल्वे स्टेशन फिरलो आणि आपलं तिकीट काढलं आणि थोडं खाल्लं आणि मग पैसे पण काढले. हे सगळं झाल्यानंतर मी बघत होतो ट्रेनची वाट आणि लागला प्लॅटफॉर्म नंबर आणि थोड्याच वेळात आली आपली ट्रेन. आपली ट्रेन होती लोकमान्य टिळक टर्मिनल्स चेन्नई एक्सप्रेस. मस्त जागा पकडली आणि 5 तासाचा प्रवास करून पोहोचलो सोलापूर स्टेशन. वेलकम टू सोलापूर म्हणत लगेच बसलो बसमध्ये. बस होती आपली कर्नाटकची. फर्स्ट एक्सपिरियन्स होता, वेगळाच वाटत होता. मग पोहोचलो स्वामींची नगरी अक्कलकोट. पहाटेचे 4 वाजलेले. उतरलो आणि एक चहा घेतला. चहा घेऊन निघालो आपल्या डेस्टिनेशनकडे. आपलं पहिलं काम होतं फ्रेश होणं. रूम घेतला, फ्रेश झालो आणि निघालो वटवृक्ष मंदिराकडे. पूजा घेतली आणि पोहोचलो मंदिरात. भरपूर गर्दी होती, पण तरी आनंद तितकाच. तुम्हाला माहित आहे का मी इतक्या लवकर का आलो? कारण मला सकाळची काकड आरती अनुभवायची होती. आरती झाली आणि मन प्रसन्न झालं. इथेच आहे अक्कलकोट, इथेच र पंढरी. इथेच आहे अक्कलकोट, इथेच र पंढरी. फिरू नको दाही दिशांना, इथे देहू आळंदी. फिरू नको दाही दिशांना, इथेच देहू आळंदी. फिरू नको दाही दिशांना, इथे देहू आळंदी. स्वामी आहे मन मंदिरी, स्वामी आहे मन मंदिरी, स्वामी आहे मन मंदिरी, स्वामी आहे मन मंदिरी. स्वामींचे दर्शन झाल्यानंतर हा असा मस्त व्ह्यू बघत पोहोचलो रूमला आणि थोड्या वेळाने निघालो अक्कलकोट भ्रमंतीला. वटवृक्ष मंदिरापासून थोड्या अंतरावर आहे बाळाप्पा महाराजांचे मठ. त्यांच्या मठात स्वामी महाराजांचे पाऊल आहेत, म्हणजे स्वामी महाराज जिथे जिथे चाललेले आहेत तिथे मार्किंग केलेली आहे आणि तिथे बाळाप्पा महाराजांची समाधी आहे. मठाच्या मागच्या बाजूस आहे श्रीरामांचे मंदिर आणि लागूनच होता गौमातेचा गोठा. तिथे प्रत्येक वासरूला नाव होते. त्यातल्या नंदिनी नावाच्या वासरूसोबत थोडा आनंदमय वेळ घालवला. त्यानंतर आपण निघालो चोळाप्पा महाराजांच्या मठाकडे, म्हणजेच स्वामी महाराजांचे समाधी मठ. तिथे स्वामी महाराजांनी समाधी घेतली होती. आरती चालू होती. आरतीचा आनंद घेत महाराजांच्या समाधीचे दर्शन झाले. चोळाप्पा महाराजांनी स्वामींची 21 वर्ष सेवा केली होती. तेव्हा स्वामी महाराजांनी चोळाप्पा महाराजांना त्यांची इच्छा विचारली. तेव्हा चोळाप्पा महाराज म्हणाले की स्वामी, तुम्ही तुमची समाधी इथेच घ्यावी आणि माझ्या पिढीला तुमची सेवा करू द्यावी. म्हणून स्वामींनी समाधी चोळाप्पा महाराजांच्या मठात घेतली. आहे चोळाप्पा महाराजांचे सुंदर घर व तिथे महाराजांनी वापरलेल्या पादुका देखील आहेत. त्यांना खडाव असेही म्हणतात. त्यानंतर आपण आपली भ्रमंती चालू केली आणि महाराजांच्या नगरीत अनेक गोष्टी पाहिल्या. इथे मंदिराचं काम चालू होतं. त्यांना प्रोत्साहन देत आपण आलो खंडोबा महाराज मंदिरात. स्वामी महाराज अक्कलकोटमध्ये सर्वात आधी इथे प्रकट झाले. महाराजांचं छान दर्शन झाले. ऊन खूप होतं म्हणून रिक्षा केली आणि पोहोचलो स्वामी महाराजांच्या अन्नछत्रात. तिथे स्वामी भक्तांना निशुल्क जेवण दिले जाते. खूप गर्दी होती म्हणून आपण तिथे थोडं फिरलो. महाराजांची स्मारके पाहिली आणि फोटो पण काढले. नंतर आपलं ताट घेतलं आणि लागलो लाईनीमध्ये. महाराजांचा स्वादिष्ट प्रसाद घेतला आणि
छान वातावरणात प्रसाद ग्रहण केला. मन तृप्त झाले. त्यानंतर रूमला गेलो, बॅग घेतली आणि बसलो सोलापूरच्या बसमध्ये. ऊन भाऊंचा तडका आणि घाम दोघी त्रास देत असताना ड्रायव्हर भाऊंला माझी दया आली आणि गाडी सुरू झाली. रस्त्यात त्या छान मंदिराचे दर्शन झाले आणि मी पोचलो सोलापूर स्टेशनला. तिकीट काढलं. आपली ट्रेन होती कन्याकुमारी पुणे एक्सप्रेस. प्लॅटफॉर्मला जाऊन ट्रेन ताईंची वाट पाहिली आणि सोलापूरला बाय बोलताच आपली ट्रेन आली. जागा पकडली आणि 5 तासाचा प्रवास करून पोहोचलो पुणे जंक्शनला. मग आपल्या मेट्रो स्टेशनला जाऊन मेट्रो ताईंनी मला सुखरूप घरी सोडलं. सांगा तर मग कसा वाटला माझा हा प्रवास. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुमच्या भाऊच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉलो करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.